एकदा कर्ण स्वतःला तेल लावून स्नान करण्यासाठी जात होते, त्याचवेळी श्रीकृष्ण कर्णांच्या घरी आले. त्यांची नजर एका रत्नांनी भरलेल्या सोन्याच्या कलशावर पडली. श्रीकृष्णांनी कर्णाकडे तो कलश मागितला. कर्णांच्या उजव्या हातात तेल लागलेले होते, त्यामुळे त्यांनी त्या कलशाला आपल्या डाव्या हाताने उचलून श्रीकृष्णांना देऊ लागले. श्रीकृष्णांनी विचारले, दानवीर कर्ण, तुम्हाला हे माहीत नाही का की डाव्या हाताने दान करणे अशुभ असते? त्यावर कर्ण म्हणाले, लक्ष्मी चंचल आहे आणि यम दयाहीन आहे. कधी ही संपत्ती माझ्या जवळून जाईल माहीत नाही, आणि कधी माझा श्वास बंद होईल तेही माहीत नाही, म्हणूनच मी या क्षणी दान देऊ इच्छितो. श्रीकृष्ण कर्णाच्या समजुतीवर अतिशय आनंदित झाले आणि त्याने दान स्वीकारले. त्यानंतर श्रीकृष्णांनी कर्णाला वर मागायला सांगितले. कर्ण म्हणाले, स्वतःहून काही मागणे आणि ज्याच्याकडून काही मागितलं जातं त्याला नकार देणे हे दोन्ही अत्यंत कठीण आहे. म्हणूनच मी इच्छा करतो की या जीवनात आणि भविष्यात माझ्या तोंडून देही आणि नसती हे शब्द कधीही बाहेर